विद्यार्थ्यांचा एल्गार, शिक्षणाच्या खासगीकरणाविरोधात एआयएसएफचे देशभर आंदोलन, जेन झी जेन अल्फा मेळावे होणार. जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. देशातील शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांवरून आता विद्यार्थ्यांचा आवाज आणखी बुलंद होणार आहे. दिल्लीतील ऐतिहासिक जंतर मंतर इथं शिक्षण सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या धडक आंदोलनानंतर आता ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन्स म्हणजे एआयएसएफने देशभर तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षणाचे वाढते खासगीकरण थांबवणे, बेरोजगारांना हक्काचा रोजगार देणे, शाळा आणि महाविद्यालयांमधील रिक्त शिक्षक पदं भरणं तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे यांसारख्या मूलभूत मागण्या लावून धरण्यात आल्या आहेत. त्यामुळे यासोबतच आता शिक्षण व्यवस्थेतील धार्मिक ध्रुवीकरण आणि धर्माधारित हस्तक्षेपाला तीव्र विरोध करत वैज्ञानिक आणि आधुनिक दृष्टिकोनावरती आधारित शिक्षण व्यवस्था उभारण्याची मागणी एआयएसएफने केली आहे. गेल्या काही वर्षात देशभरात हजारो शाळा बंद पडल्याचा गंभीर मुद्दाही या आंदोलनात उपस्थित करण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि मोफत शिक्षण मिळणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे, अशी ठाम भूमिका आता संघटनेनं मांडली आहे. दिल्ली येथील जंतर मंतरच्या आंदोलनानंतर या देशामध्ये शिक्षणामध्ये नवीन सुधारणा व्हावी आणि यासाठी व्यापक दृष्टिकोन ठेवता ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने संवाद विथ जेन झी इंटू अल्फा नावाचा कार्यक्रम आम्ही लॉन्च करत आहोत. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 10 पेक्षा जास्त शहरांमध्ये जाऊन आम्ही या महाराष्ट्रातील जेन झी आणि अल्फा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रश्न जे आहेत, मनातील भावना आहेत, ते ऐकून घेऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन हे भविष्याच्या काळामध्ये करणार आहे. आणि त्याची सुरुवात जी आहे आम्ही या शाहू नगरीमधून करतो आहे, राजर्षी शाहू महाराजांच्या धर्तीवरून करतो आहे. महाराष्ट्र असो किंवा देशभर शिक्षणाच्या जे खर्च आहे जीडीपीच्या 6% खर्च झाला पाहिजे. शिक्षणाचं बाजारीकरण जे आहे ते थांबलं पाहिजे. KG to PG सर्वांना मोफत आणि समान शिक्षण त्या ठिकाणी सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि जे या देशातील शिक्षण क्षेत्र जे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कॉर्पोरेटसाठी खुलं केलं जात आहे ते त्यांनी करू नये. आणि जे शाळा कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी ज्या बेसिक सुविधा आहेत ते त्यांनी दिलं गेलं पाहिजे. आणि शाळांची विक्री बंदी हे करू नये. या अशा तमाम शिक्षणाच्या ज्या मागण्या आहेत त्या ठिकाणी आमच्या आहेत. आणि या सगळ्या मागण्यांना घेऊन आम्ही हे सगळं करणार आहोत. म्हणजे एकूणच जर एका वाक्यात सांगायचं झालं तर शिक्षणाच्या बाजारीकरणा, व्यापारीकरण आणि खाजगीकरणाच्या विरोधातील हा लढा आहे. आणि सर्वांना KG पासून PG पर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण राजर्षी शाहू महाराजांचा जे मॉडेल आहे तो पुन्हा इम्प्लिमेंट या राज्यामध्ये झालं पाहिजे, यासाठीचा हा लढा आहे. विशेष म्हणजे आताच्या जेन झी आणि जेन अल्फा या नव्या पिढीला शिक्षणाच्या या लढ्यात आणि संघर्षात सक्रियपणे जोडण्यासाठी एआयएसएफ कडून मोठी रणनीती आखण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसह देशभरात जेन झी जेन अल्फा हे मेळावे आयोजित केले जाणार आहेत. नव्या पिढीच्या या सहभागामुळे आता विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सरकारला शिक्षण धोरणात बदल करण्यास भाग पाडणार का? बंद पडणाऱ्या शाळा आणि खासगीकरणाच्या मुद्द्यावरती प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.